नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, काही आठवणी जेव्हा पुन्हा पुन्हा येतात तेव्हा ते आपल्याला त्यांचं बोट धरून पुन्हा त्यांच्या काळात नेतात. जेव्हा ते आपल्याला असं बोट धरून नेतात ना, तेव्हा खरंच तो जो क्षण असतो, जो आपण अनुभवत असतो आणि त्या आठवणीच्या माध्यमातून पुन्हा गतकाळातले क्षण पुन्हा पुन्हा अनुभवतो ना, तेव्हा ते अनुभवणं फार सुखद असतं. नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी आठवणींची अशीच पेटी उघडली आणि त्यातनं गाठोड्यातली भांडी बाहेर आली. या गाठोड्यातल्या भांड्यांनी त्यांना अलगद नेलं त्यांच्या भूतकाळात आणि एक फार सुंदर अनुभव त्यांनी दिला, जो खरं तर आपल्या सगळ्यांनाही कधी ना कधी येतच असतो, पण आपण फारसा तो मनावर घेत नाही किंवा लक्षात ठेवत नाही. पण त्यांनी या लिहिलेल्या पोस्टमधून जेव्हा तुम्ही ही ऐकाल त्यावेळेस नक्कीच तो अनुभव तुम्ही पुन्हा अनुभवाल, त्या आठवणींच्या काळात पुन्हा रमाल अशी खात्री आहे. आणि म्हणूनच आजच्या या आनंदी कट्ट्यावरून तो आनंदाचा सुखद क्षण तुम्हाला देण्यासाठी नीता चंद्रकांत कुलकर्णी यांचा गाठोड्यातली भांडी हा एक फार सुंदर अनुभव तुमच्याशी शेअर करते. गौरी गणपतीच्या सणासाठी जास्तीची भांडी काढली होती, तेव्हा वरच्या कप्प्यातलं एक गाठोडं आनंदला सांगितलं, खाली देते. तो हसतच म्हणाला, आई तुझ्या आठवणींचं गाठोडं का? हो रे, तेच, खूप दिवसात बघितलं नाही. त्या गाठोड्यातनं मला मिळालेली अनेक भांडी ठेवली आहेत मी, अगदी लहान वाटीपासून ते मोठ्या पाटीपर्यंत. गंमत म्हणून सगळी भांडी काढून बसले. एका कुंड्यावर नाव लिहिलेलं दिसलं आणि नीट वाचायला लागले तर त्यावर लिहिलं होतं, चीसौका मंदाकिनीच्या लग्नाप्रित्यर्थ श्री देशमुख यांच्याकडून सप्रेम भेट. आता गंमत अशी की ही मंदाकिनी कोण हे मला आठवेना. विचार करत होते अगदी, जिच्या लग्नाला मी गेले असणार, जेवले असणार, पण ही कोण मंदाकिनी? खूप वेळानंतर मला आठवलं की माझ्या मावस भावाच्या बायकोच्या बहिणीची मुलगी. तिच्या लग्नात मिळाला हा कुंडा बरोबर. अशी कशी विसरले मी? नंतर ते मे महिन्यातलं लग्न, जिलेबीचं जेवण, सगळं काही आठवलंच. एका पाठोपाठ एक भांड्यावरची नावं मी वाचायला लागले. कोणाकोणाच्या कार्याला मी गेले होते आणि काय काय घेऊन आले होते. पूर्वी काही कार्य असलं ना की घरातल्या मोठ्या बाईला साडी नेसवली जायची आणि सुनांना काही ना काहीतरी वस्तू, बहुतेक स्टीलची भांडी दिली जायची आणि एक एक भांड्यांचा तो जमाना असायचा. काही वर्ष अशी होती की कुठेही कार्याला गेले की कुंडाच मिळायचा, मोठा किंवा लहान. कुंड्यांचे खूप प्रकार घरात लागायचे, म्हणून वापरायलाही काढले जायचे. जादाचे गाठोड्यात ठेवले जायचे. मग काही दिवसांनी कॉपर बॉटमची फॅशन आली. त्याचे वेगवेगळ्या आकाराचे कुंडे, छोट्या बादल्या, कढया आल्या. नंतर झाकणाचे कुंडे. ही कुंड्यांची फॅशन खूप दिवस टिकली. चायना प्लेट बाजारात आल्या. काही लहान काही मोठ्या अशा प्लेट माझ्याकडे जमा झाल्या. त्यानंतर 2 कप्पे असलेल्या इडली सांबार प्लेट पण होत्या. पावभाजी हा प्रकार फेमस झाल्यानंतर 3 कप्प्यांच्या प्लेट आल्या. त्याही आठवड्यात आहेत. लहान मुलांना जेवायला उपयोगी होईल असं 4 कप्प्यांच्या जेवायच्या लहान ताटल्या, त्या 2-4 मिळालेल्या आहेत. गंमत अशी की त्या डिशमध्ये ते पदार्थ कधी खाल्ले गेले नाहीत. त्या प्लेट गाठोड्यातच राहिल्या. घरातले अनेक छोटे मोठे डबे मला कुणी ना कुणीतरी दिलेले आहेत. डबे देताना प्रत्येकजण म्हणायचं, डबे काय गं, किती असतील तेवढे लागतातच. मग मी पण हो हो खरंच असं म्हणायची. ते कोणी दिलेत हे माझ्या लक्षात आहे. त्यामुळे मनातल्या मनात मावशीचा, अक्काचा, उषाचा, ताईचा अशी त्या डब्यांना माझी नावं आहेत. मला एक चौकोनी डबा मिळाला, तो एकटाच कसा ठेवायचा, म्हणून मग त्याच्या जोडीला मी अजून 2 डबे घेतले. गाठोड्यात एका पिशवीत मी लहान भांडी भरून ठेवली होती.
छोटी उलथणी, झाऱ्या, वाट्या, निरांजन, छोट्या प्लेट हे मला सगळं संक्रांतीला मिळालेलं होतं. आणि त्यातही छोटी भातवाडी देताना अंजू म्हणाली होती की या भातवाडीनं ना इडली स्टँडमधनं इडली चटकन निघते. त्यानंतर मी 100 वेळा इडली केली, पण एकदाही त्याचा उपयोग केला नव्हता. त्या भातवाडीवरून अंजूची आठवण आली. आज तिला फोन करायचं ठरवलं. लग्न होऊन आल्यानंतर खाली बसून स्वयंपाक करत होते, तेव्हा हाताशी नळ नव्हता. स्वयंपाक करताना लागणारं पाणी ठेवण्यासाठी आईनं दिलेली स्टीलची छोटी बादली माझ्याकडे अजूनही आहे. राहू दे, अशा गोष्टी समोर बघून पण आनंद होतो. त्या बादलीकडे पाहिलं ना तरी आई आठवते. हे स्टेट बँकेत नोकरी करत होते. बदलीमुळे अनेक गावं हिंडलो. गावोगावी घेतलेल्या भांड्यांची आठवण आहे. उदगीरला असताना माझ्याकडे कामाला असलेल्या सुभद्रा मावशींनी आनंदला दिलेला एक मोठा ग्लास घरी आहे माझ्या. आज त्यांच्या आठवणीनं डोळे पाणावले आणि त्यांचं ते अकृत्रिम प्रेमही आठवलं. घरी 2 कप्प्यांचा कडी असलेला शाळेत न्यायचा आनंदचा स्टीलचा उभा डबा होता. एकदा माझी मैत्रीण सुद्धा आली होती. तेव्हा डबा समोर होता. तो बघितल्यावरती म्हणाली, तुझ्याकडे हा डबा आहे? खूप वर्ष झाले, जुना आहे तो. या डब्याची तुला आठवण सांगते. अगं, आमच्या वर्गात ना उषा वर्तक नावाची श्रीमंत मुलगी होती. तिच्या एकटीकडेच असा डबा होता. भाजी वरच्या डब्यात आणि खाली पोळी. आमचा छोटा डबा असायचा ना, खाली भाजी आणि त्यावर आई पोळी घडी घालून ठेवायची. पोळीला भाजी लागायची. हो ग, तेव्हा आपल्याकडे सगळ्यांकडेच तसे छोटे डबे असायचे. उषासारखा डबा आपल्याला असावा असं मला वाटायचं ग. पण वडिलांची परिस्थिती नव्हती ना. तसे गरीबच होतो आणि त्यातही आम्ही 4 भावंड. एवढं म्हणेपर्यंत तिचे डोळे भरून आले. थोडा वेळ थांबून ती म्हणाली, आपले वडील जे घेऊ शकणार नाही तर मग मागायचं नाही. हा समंजसपणा, शहाणपणा हा उपजतच होता नाही आपल्यात. त्यामुळे आपण कधी हट्ट नाही केला. हो ग, अगदी खरंय. जे आहे ना त्यात समाधानी होतो आपण. आम्ही दोघेही जुन्या गप्पांमध्ये रंगून गेलो. जाताना तो डबा तिच्या हातात देत म्हटलं, हा घेऊन जा तू. अगं खरंच? तू देतेस तर नेते, नाही म्हणत नाही. केवढा आनंद झाला होता तिला. तिने तो हळूच हातात घेतला, उघडला, आतला कप्पा पाहिला. कडी हातात धरून ती तो डबा जाताना घेऊन गेली. लहानपणी मनात असलेली गोष्ट आज अचानक तिच्या हातात आली होती. तेवढ्यानं सुद्धा तिचा जीव सुखावला होता. बरीच वर्ष उलटली तरी मनात अशा हळव्या आठवणी असतातच. गाठोडं समोर ठेवून मी आठवणीत रंगले होते. यातल्या भांड्यांचा वापरण्यासाठी उपयोग होऊ दे किंवा नको, पण संसारातली ही भांडी आठवणींचा आनंद देतात हे मात्र खरं. माणसं दूर असतात, एकमेकांना वरचेवर भेटतही नाही, पण मनात त्यांची आठवण असते. भांड्यांमुळे त्या लोकांच्या आठवणींच्या खेळात मी आज चांगलीच रंगले होते. लहानपणी भातुकलीची भांडी घेऊन खेळत होते ना, अगदी तशीच. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.